नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. नवी मुंबईमध्ये अलीकडे अपघातांचं प्रमाण वाढलंय. अनेक वाहनं भरधाव वेगात असल्यामुळे अपघात होत असल्याचं समोर येतंय. अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करतोय. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळे उपक्रमही राबवले जात आहेत. त्यातच पाम बीचवर झालेल्या एका भीषण अपघाताची घटना आता समोर आली आहे. इंटेल या कंपनीच्या 90च्या दशकातील पेंटियम या कम्प्युटर प्रोसेसरच्या निर्मिती प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणारे अवतार सैनी वय वर्ष 68 यांचा बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर अपघाती मृत्यू झालाय. सायकल स्वारी करत असताना सैनी यांच्या सायकलला मागून भरधाव वेगानं आलेल्या टॅक्सीनं धडक दिली. अवतार सैनी हे चेंबूर ते खारघर तसंच खोपोली अशी सायकल स्वारी नियमितपणे करत असत. ते आपल्या ताफ्यासह बुधवारी सकाळी जात असताना पाम बीच मार्गावर बेलापूर नजीक महापालिका मुख्यालयासमोर त्यांच्या सायकलला अपघात झाला. या दुर्घटनेत सैनी यांचा जागीच मृत्यू झाला. सैनी यांनी मुंबईच्या व्हीजेटीआय संस्थेतून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेतील एका विद्यापीठातून मायक्रो प्रोसेसर आणि डेव्हलपिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर ते इंटेल कंपनीत रुजू झाले होते. 1993 साली इंटेलने निर्माण केलेल्या पेंटियम प्रोसेसरच्या निर्मिती प्रक्रियेत ते प्रमुख रचनाकार होते. मायक्रो प्रोसेसरच्या रचनेशी संबंधित 7 पेटंट सैनी यांच्या नावावर आहेत. 2004 मध्ये ते इंटेलच्या दक्षिण आशिया विभागाच्या संचालक पदावरून निवृत्त झाले आणि ते भारतातच स्थायिक झाले होते. या अपघाताप्रकरणी टॅक्सी चालकावर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच आरोपी टॅक्सी चालकास अटक करण्यात आल्याची माहिती मिळतीये. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.